नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत मधुराणीने सिंधूला बोलवून घेतला आहे. तिला ती खरं खोटं करते, जाब विचारते, नेहमीचे तेच प्रश्न. तू आमच्यामध्ये येते, तू लग्न करत नाही आहे, काही ना काही कारणं सांगून लग्न टाळण्याचा प्रयत्न करते. राघवच्या डोक्यातही काय खूळ भरलं आहे. तो म्हणतो तुझं लग्न विशालशी होऊ देणार नाही, विशाल चांगला मुलगा नाही. तेव्हा सिंधू सगळं ऐकून घेते आणि सिंधू तिला सांगते, हे बघ, तुझ्यासाठी मी लग्न करायला तयार झाले, पण जर राघवने जर पुरावा आणला तर मी स्वतः ते लग्न मोडेल आणि वाटलं तर हे शहरही सोडून जाईल, पण मी ते लग्न करणार नाही. सिंधूने असा जबाब दिल्यानंतर ती तिथून निघून जाते. इकडे काजल म्हणते विशालला, तू त्या राघवला हलक्यात घेऊ नको, तो खूप मोठा पोलीस आहे, तो काही ना काही करून तुझ्या मागे पुरावा काढेलच, मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा विशाल म्हणतो काही काळजी करू नको, मी त्याला असं गुंडाळून ठेवल. तितक्यात तिथे राघव येतो. राघव त्याला सांगतो तुला मी अरेस्ट करत आहे. त्याच्या हातात बेडी घालतो. तो म्हणतो का? तर तो म्हणतो मी तुला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरच सांगेल. तेव्हा विशाल म्हणतो मला एक फोन करायचं, पण राघव करू देत नाही. त्याच्या हातात बेडी घालतो. तिथे सिंधू येते. सिंधू सांगते हे तुम्ही फार चुकीचं करत आहेत, त्याच्या हातातली बेडी बाहेर काढा. त्याला खूप रागवते सिंधू. मग विशाल म्हणतो खरंच तू माझ्यासाठी योग्य पत्नी आहे, मला तुझा अभिमान आहे, आपल्या दोघांची जोडी खूप छान दिसेल आणि आपला संसारही सुखाचा होईल. असं बोलल्यानंतर विशाल म्हणतो राघव म्हणतो मी हे कधी होऊ देणार नाही, तू पाहतच राहा. तेव्हा सिंधू त्याला रागवते, तू पुरावा आण मग मी लग्न मोडेल असंही सांगते आणि राघवला घरी घेऊन येते. रागाने ती घरात जात असताना तिला परत राघव हाक मारतो, का लग्न करते, तुझ्यावर कोणी प्रेशर आणते का, तुला कसं कळलं मी तिकडे गेलो आहे. तेव्हा सिंधू म्हणते मी तुला चांगलंच ओळखते, तू असं काहीतरी करशील मला डाऊट होतच. तुला घरातनं जाताना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी तुझा पाठलाग केला आणि तिथे पोचले. पुन्हा असं काही करायचं नाही, एक तर पुरावा घेऊन ये, मी लगेच लग्न मोडेल असं सांगून सिंधू रागाने घरात निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी काकू विचारात पडलेली असते. ऋतुजा तिला विचारत असते तुम्ही काय विचार करत आहात. तेव्हा रुक्मिणी म्हणते माझ्या मनात आता एकच विचार आहे, सिंधूचं लग्न होऊन ती एकदाची ह्या घरातनं बाहेर जाणं. तितक्यात रश्मी तिथे चहा घेऊन येते. तिला चहा ठेव आणि निघून जा असं सांगते. ऋतुजा म्हणते तुम्ही का तिला हाकलवलं. तेव्हा रुक्मिणी म्हणते मला तुझ्या सुनावर विश्वास नाही, ती सगळ्यांना काही पण सांगून देईल आणि आपलं प्लॅन फिसकावून टाकेल. हे सगळं रेश्मा ऐकते. रेश्माला खूप राग येतो. ती म्हणते आता मी बदला घेणार, सगळं जाऊन राघव भाऊजींना सांगणार, लग्नानंतर कशी सिंधूचा जीव जाईल ती. इकडे राघव विचार करत असतो. त्याला दिलेला चॅलेंज आठवत असतो. विशाल किती खराब आहे हे तो आठवत असतो. तितक्यात तिथे अन्वी येते. अन्वी म्हणते मामा काय विचार करताय. तर तो म्हणतो सिंधूचा. ती म्हणते मला ना एक डाऊट येतोय, सिंधूला कोणतरी जबरदस्ती करते लग्न करण्यासाठी, ती अजिबात खुश नाही, ती कधीच खोटं बोलत नाही, पण ह्यावेळी खोटं बोलते, तिच्या डोळ्यात दिसतं. राघव म्हणतो हो तू जे बोलती ते खरं आहे, मलाही तसंच वाटते, पण ती कबूल होत नाही, काय करावं सुचत नाही, आपल्याला काही करून पुरावा शोधावाच लागेल. अन्वी म्हणत असते मामा मी तुझ्या सगळ्या प्लॅनमध्ये तुझ्यासोबत आहे, आपल्याला काहीतरी करून पटकन पुरावा शोधावाच लागेल, म्हणजे हे लग्न मोडता येईल. मग राघव म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे. मग दोघं मिळून ती आयडिया एकमेकांना सांगतात आणि ठरल्याप्रमाणे आता आपण करायचं आणि तिथे पोचायचं असं ते दोघंजणं ठरवतात. इकडे घरी काजल तिचं मंगळसूत्र घालून पाहत असते. आरशात बघून खुशही होत असते. तितक्यात तिला पाठीमागनं विशाल दिसतो. विशालला पाहिल्यानंतर पटकन ती पदराने ते मंगळसूत्र झाकण्याचा प्रयत्न करते. विशालला खूप राग येतो. जर कुणाला कळलं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, आईला जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, लगेच काढायचं, पण ती नकार देते. मी लग्न झालेली स्त्री आहे, मी मंगळसूत्र घातलंच पाहिजे ना, माझा अधिकार आहे तो. पण विशाल म्हणतो नाही, तू हे मंगळसूत्र काढून ठेवायचं. तेव्हा तिच्यावर तो हात घालतो मंगळसूत्र काढण्यासाठी. दोघांची झटापट होते. काजल खाली पडते, तिला जखम होते. तिला पटकन तो सावरतो, वरती बसवतो. तिला सांगतो सॉरी मी आज चुकीचं वागलो, पण जर जगाला जर कळलं आपल्या दोघांचं लग्न झालेलं आहे तर त्याचे परिणाम काय होतील तुला माहिती आहे, आणि आई आपल्याला दोघांना कायमचं वेगळं करेल हेही तुला माहिती आहे. आणि तो गेल्यानंतर ती लग्नाचा फोटो बघते, आनंदी होते. आपलं लग्न होऊनही जगाला दाखवता येत नाही, लपवून ठेवावं लागतं, ह्या विचाराने ती खूप दुःखी होती. खरंच माझा नवरा सिंधूच्या प्रेमात तर पडला नाही हाही तिच्या मनात विचार होतो. ती खूप घाबरी होती. ती कोणाचं लक्ष नसताना बाहेर जाऊन फोन करते. सिंधूला सांगते मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे, एकांतात, कोणाला सांगू नको असंही सांगते. आपण कुठे भेटूया म्हणून सिंधूला विचारते. सिंधू म्हणते काही झालं आहे का, पण ती कबूल होत नाही. ती म्हणते मी तुला भेटूनच सगळं सांगते. इकडे सिंधूच्या मनात नाना प्रकारचे विचार येत आहे. काय झालं आहे, यांना माझ्याशी काय बोलायचं आहे. राघव आणि अन्वी चोरांसारखे आता त्यांच्या घरी पोचलेले आहे.
कुणाचं लक्ष नसताना ती त्या बेडरूममध्येही पोचते. बेडरूममध्ये गेल्यानंतर थोडीशी उचकपुचक केल्यानंतर त्यांना एक फोटो सापडतो. त्या फोटोमध्ये लग्न झालेला विशाल आहे, पण त्या बाईचा चेहरा त्यांनी लपवलेला आहे. हे काय गूढ आहे ते शोधण्याचा आता राघव प्रयत्न करणार. पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वर गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.